आपण आता सोयाबीन लागवडीच्या विविध पद्धती पाहणार आहोत. सोयाबीनचं फक्त वाण निवडलं, खतं दिले, फवारे केले तर उत्पादन खूप चांगलं येतं असं नाही. लागवड पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे. मी माझ्या प्रत्येक वेळेस सोयाबीनच्या व्यवस्थापनामध्ये लागवड पद्धतीबद्दल बोलत असतो. लागवड पद्धतीमध्ये ज्या वेगवेगळ्या विविध लागवड पद्धती आहेत त्याचे फायदे काय आहेत, त्याला मर्यादा काय आहेत ते आपण इथं पाहूया. तर सगळ्यात पहिले पारंपरिक लागवड पद्धत, बैल पेरणी किंवा ट्रॅक्टर पेरणी. याच्यामध्ये काय आहे, दोन ओळीतलं अंतर कुठं 30 सेंटीमीटर, कुठं 45 सेंटीमीटर असतं. दोन झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर असतं आणि तिथं पेरणं हे आपण सरळ पेरून देतो. एकरी 30 किलो बियाणं टाकतो या पारंपरिक लागवडी पद्धतीमध्ये. पण याच्यामध्ये पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये फायदा काय, किंवा आपल्याला सवय पडलेली आहे, आपल्याला ट्रॅक्टर सांगायचं पेरून घ्यायचं हे फार सोपं वाटतं. पण याला मर्यादा काय आहेत, इथं सीड रेट जास्त पडतो, त्यामुळे झाडाची दाटणी होते, रोग पसरतो, सूर्यप्रकाशाने हवा मिळत नाही, झाडाची उभाट वाढ होते, त्यामुळे शेंगाची संख्या कमी लागते, उत्पादन कमी येऊ शकतं. पारंपरिक पद्धतीमध्ये सोयाबीनचं उत्पादन आपल्याला कमी येऊ शकतं. त्यामुळं आपण निश्चितच पारंपरिक पद्धत एक घेतल्या जाते, त्यामुळे मी तुम्हाला तिथं सांगितली. मात्र पारंपरिक पद्धतीपेक्षा ज्या सुधारित लागवड पद्धती आहे त्याच्यावर आपण शिफ्ट होणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं हे बघा, हे सोयाबीनची पारंपरिक लागवड पद्धत, कुठंच जागा राहत नाही, कुठंच सूर्यप्रकाश हवा खेळती राहत नाही, त्यामुळं उभाट वाढ झाडाची होते सूर्यप्रकाशाचा कॉम्पिटिशन घेण्यासाठी, त्यामुळं दाटणी होते आणि त्याचा दुष्परिणामसुद्धा होऊ शकतो. आता सोयाबीनसाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे गादी वाफा किंवा बेडवर लागवड. बेडवर लागवड किंवा गादी वाफा याचा फायदा काय होतो, बेडवर लागवड केल्यामुळं तुमचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जास्त पाऊस पडला तर सरीत पाणी वाहून जाणार, म्हणजे वाफसा स्थिती नेहमी राहणार. कमी पाऊस पडला तर सरीत पाणी मुरणार, म्हणजे बेडला ओलावा जास्त काळ राहणार. बियाणं 20% जवळपास बियाण्याची बचत होते, 20 ते 30% बियाण्याची बचत होते. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो. जिकडं ज्या भागात ज्या सऱ्या सुटलेल्या आहेत तिथं वाढ त्याची चांगली होते. उत्पादनात जवळपास किमान 20% वाढ होते. तुम्ही जर सोयाबीनमध्ये रेकॉर्ड यील्ड 15-18 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी जर पाहिले तर त्या शेतकऱ्यांची मुळांची वाढ उत्तम होऊन पीक जोमदार येते. त्यानंतर बियाण्यात मोठी बचत होते, उत्पादनात वाढ होते, सिंचन आणि फवारणीत सुद्धा मदत होते. जे आपली सरी असते त्या सरीतून आपल्याला चालता येतं. तिथं आपण स्प्रिंकलरचे पाईप पांथरायचे म्हटलं ते आथरू शकतो. त्यानंतर फवारणी करायची म्हटलं त्या सरीमधून फवारणी करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की सरी आपण पाडतो त्यामुळे एक ओळ कमी होते, त्यामुळे उत्पादन घटल, झाडाची संख्या कमी झाल्यामुळे उत्पादन घटल. पण असं होत नाही, कारण जी सरी आपण मोकळी सोडली, जिथलं तास आपण पेरलं नाही त्या ठिकाणी तुमचं त्या बाजूला त्याच्या बाजूच्या दोन्ही ओळींमध्ये दुप्पट शेंगा लागतात. आणि दुप्पट शेंगा लागल्यामुळं किमान 20% फक्त दुप्पट शेंगा लागल्यामुळं बाकीचे जे फायदे आहेत, पावसात गॅप पडला, जास्त पाऊस पडला, ते अतिरिक्त फायदे, ते ॲडिशनल फायदा आहे. त्यामुळं शक्यतोवर मी तर असं म्हणेल की प्रत्येक शेतकऱ्यानं जर उत्पादन सोयाबीनचं वाढवायचं असेल तर गादी वाफा किंवा बेडवर लागवड टोकन करावी लागेल. याच्यात मर्यादा फक्त एकच आहे की आपल्याला टोकन करावं लागेल. टोकन मशीन आता मिळत आहेत बाजारामध्ये. डिबलर असं लोटलं की 1-1, 2-2 दाणे पडतात, बरोबर सारख्या अंतरावर ते दाणे पडतात. तर त्याच्यामध्ये मर्यादा एकच आहे की पेरणी नाही करता येणार आपल्याला, बेड केल्यानंतर तिथे टोकन करावं लागेल आणि टोकन करायला थोडीशी मजुरी जास्त लागेल. ज्या शेतकऱ्याचं मोठं क्षेत्र आहे त्यांना थोडंसं सगळ्या क्षेत्रात हे बेडवर लागवड करू शकत नाही, पण ज्याचं छोटं क्षेत्र आहे जे लागवड करू शकतात अशा शेतकऱ्यांनी नक्कीच या बेडवरची लागवड गादी वाफ्याची करावी. गादी वाफा किंवा बेड जो आहे हा शक्यतोवर उताराला आडवा, जमीन जिथे लवकर तुमचा वाफसा होतो असा उताराला आडवा. जिथं खूप भारी जमीन आहे, जिथं वाफसा लवकर होत नाही अशा ठिकाणी उताराला समांतर बेड केले तरी हरकत नाही. तर बेडवरची लागवड ही अत्यंत फायद्याची आहे. सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी बेडवर किंवा गादी वाफ्यावरची लागवड ही सगळ्यात फायद्याची आपल्याला ठरू शकते. याचा बघा, या पद्धतीनं तुम्हाला बेड करून ठिबक जरी अंथरलं तर बेडवर ठिबकच्या दोन्ही बाजूनं तुम्ही 9-9 इंचावर लागवड करू शकता, ठोबीव करू शकता. अशा पद्धतीनं बेडवर जर सोयाबीन असेल, जास्त पाऊस पडला तर सरीत पाणी मुरेल, कमी पाऊस पडला तर सरीमध्ये मुरलेल्या पाण्याचा ओलावा जास्त काळ तुम्हाला इथं. यावर्षी तरी मी तुम्हाला असं विनंती करू इच्छितो की शक्यतोवर बेडवर लागवड करा. बेडवर लागवड केल्यामुळं या जर पावसात खंड जरी पडले, गॅप जरी पडले तरी तुम्हाला तिथे
पाण्याचा ताण पडण्याचे सहनशक्ती त्या बेड केल्यामुळं त्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. तर ही एक अत्यंत चांगली पद्धत आहे. याच्यामध्ये बघा, या पद्धतीनं तुम्ही बेडवर लागवड करू शकता. 2 तास तुम्ही बेडवर जर लावले तर सऱ्यासुद्धा पडलेल्या असतात आणि याचा खूप चांगला फायदा होतो. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळते, बियाणं कमी लागते, उत्पादनात वाढ होते, फवारणी करायला सोपं होतं. अशी ही सगळी बेडची लागवड पद्धत. त्यानंतरची सोयाबीनची लागवड पद्धत म्हणजे जोडवळ लागवड आणि बेडवर टोकन. आता जोडवळीमध्ये काय करतात की 2 लाईन लावतात आणि तिसरी मोकळी सोडतात. 2 लाईन लावतात, परत तिसरी मोकळी सोडतात. 2 लाईन लावायच्या किंवा पेरायच्या. पेरणीसुद्धा तुम्ही करू शकता. ज्या शेतकऱ्यांना बेडवर लागवड करायची आहे, समजा या पद्धतीचा अवलंब करायचा, गादी वाफ्याचा किंवा बेडचा, पण आपल्याकडे मजूर नाही आहे, लागवड आपली वेळेवर होणार नाही, अशा शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंबवा. जोडवळ, बेडवर टोकन किंवा आपोआप बेड. ते कसं होतं ते बघा. पेरणी यंत्रामध्ये पहिलं, चौथं, 4, 5, 6 आणि 7वं तास मोकळं सोडायचं. 7 तासाच्या पेरणी यंत्रात पहिलं, चौथं आणि 7वं मोकळं सोडायचं. याच्यामध्ये काय होतं की जे मोकळं तास सोडलं म्हणजे 2 तासानंतर तिसरं तास मोकळं आलं पाहिजे. प्रत्येक 2 तासानंतर तिसरं तास मोकळं आलं पाहिजे. याच्यात काय करायचं की जे मोकळं तास सोडलं तिथे 15 दिवसाच्या आत कधी, म्हणजे पेरणी झाल्यानंतर 15-20 दिवसापर्यंत, 25 दिवसापर्यंत, फुलं लागायच्या आधी तुम्ही जे मोकळं तास सोडलं त्याच्यामध्ये डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर द्यायची. म्हणजे आपोआप बेड तयार होतील. म्हणजे तुम्ही आधीच बेड केलं पाहिजे असं नाही. पेरणी केल्यानंतर सुद्धा जे मोकळं तास सुटलंय, सरी जी सुटली आहे त्याच्यात तुम्ही सरी पाडू शकता, तिथे दांड पाडू शकता आणि दांड पाडल्यामुळं तिथं तुमचं जास्तीचं पाणी सुद्धा निसरून जायला, म्हणजे बेडवरच्या लागवडीचे जे फायदे, जास्तीचं पाणी सरीत निसरून गेलं पाहिजे. कमी पाऊस पडला तर सरीतलं पाणी जे आहे ते मुरून आपल्या पिकाला जास्त काळ, दीर्घकाळ त्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, बियाणं कमी लागलं पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे. हे सगळे फायदे तुम्ही जोडवळ पद्धतीमध्ये, मी हरभऱ्यासाठी, सोयाबीनसाठी, या 2 पिकांसाठी तर नक्कीच तुम्हाला जोडवळ पद्धतीचं तुमच्या बेडच्या लागवडीपेक्षाही कमी कष्टाची, कमी त्रासाची आणि जास्त फायद्याची ही जोडवळ पद्धत आहे. याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत फायदा. हे बघा, हे जोडवळ पद्धत आहे. 2 तास पेरले, तिसरं मोकळं सोडलं, जास्त पाऊस पडला, फक्त सरीत पाणी आहे, या पिकाला नुकसान नाही. हे बघा, ही जोडवळ पद्धत. 2 तास पेरले, तिसरं मोकळं सोडलं आणि ते तिसरं मोकळं सोडलेलं तास जे आहे इथं सरी पाडली, त्यामुळं कमी पाऊस आता इथं पहा, समजा हा पाऊस पडला, पाणी सऱ्यात साचलंय, आता गॅप जरी पडला, 15 दिवसाचा गॅप जरी पडला, बाकीचं पारंपरिक पद्धतीचं पेरलेलं सोयाबीन सुकून जाईल. पण हे सुकणार नाही, कारण तिथे तुम्हाला पाणी जास्त मुरलेलं आहे. त्याचा इतका मोठा फायदा होतो. या पद्धतीनं 7 फणी जर पेरणी यंत्र असेल तर पहिलं, चौथं आणि 7वं रिकामं ठेवायचं. फक्त पेरायचं कोणतं, 2, 3 आणि 5, 6. मग याच्यामध्ये काय होईल की हे जे लाल रेषा आहेत ह्या रिकाम्या सोडलेल्या आहेत. तर या रिकाम्या सोडलेल्या रेषांमध्ये एक तर तुम्ही मोकळं तसंही ठेवू शकता, आणि जर जास्त फायदा तुम्हाला या वर्षीचं पाण्याचं कमतरता लक्षात घेऊन तिथं जर सऱ्या पाडल्या, मोकळ्या सोडलेल्या, याच्या डवऱ्याला दोरी बांधून जर सरी पाडली तर तुमचं पाणी मुरल आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो. त्यामुळे ही जोडवळ पद्धत, याच्यामध्ये सुद्धा बियाण्याची 33% बचत होते, कारण 2 नंतर 1 म्हणजे तिसरा हिस्सा बियाणं वाचतं. उत्पादनात 33% पर्यंत किंवा किमान 33% वाढ होते आणि हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, सिंचनाला सोपं. हे सगळे फायदे या पद्धतीमध्ये आहेत. तर ही झाली बेडवळ. त्यानंतर BBF पद्धत. हे तर मी मागच्या, मला वाटतं 7-8 वर्षापासून आपल्याला सांगतोय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धत सोडून BBF पद्धतीनं पेरणी करणं अत्यंत फायद्याचं आहे. BBF पद्धत म्हणजे 5वं किंवा 6वं तास जे आहे ते न पेरता तिथं सरी पाडल्या जाते. या BBF पद्धतीचे सुद्धा तेच फायदे आहेत. बियाण्यात 20% बचत होते, उत्पादनात 20% वाढ होते. जे तास मोकळं सोडलंय तिथं जरी झाडाची संख्या कमी झाली पण त्याच्या दोन्ही बाजूच्या तासाला दुप्पट शेंगा लागल्यामुळं 20% उत्पादनात वाढ होते. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, सरी पाडल्यामुळं गादी वाफा तयार होतो. गादी वाफ्यावर पाऊस जास्त पडला तर वापसा स्थिती राहते आणि पाऊस कमी पडला तर त्या सरीमध्ये पाणी मुरून बेडला किंवा गादी वाफ्याला ओलावा जास्त काळ टिकतो. त्यामुळं ही पद्धत तर BBF पद्धत, जे मोठे शेतकरी आहेत त्यातल्या त्यात ज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे, जोडवळ पद्धत लागवड करू शकत नाही, बेडवर लागवड करू शकत नाही, त्यांनी BBF पद्धतीचा, BBF ट्रॅक्टर चलित BBF यंत्र आहेत, त्या BBF यंत्रानं पेरणी करू शकता. किंवा तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणी केली, मधलं तास आहे, समजा 5 फणाचं ट्रॅक्टर पेरणी यंत्र आहे,
मधलं जे 3 नंबरचं बंद करा, त्यात पेरू नका. 7 फणी आहे तर मधलं जे 4 नंबरचं आहे ते बंद करा, पेरू नका. बरोबर 6 तासानंतर 1 तास मोकळं सुटेल. 5 फणी पेरणी यंत्रात मधलं तास जर बेरलं तुम्ही किंवा पेरलं नाही तर 4 तासानंतर 1 तास मोकळं सुटल. आणि ते मोकळं सुटलेल्या तासामध्ये तुम्ही डवऱ्याला दोरी बांधून जर बेड केलं तर आपोआप BBF तयार होईल. बैल पेरणी जरी असेल तर एक फराट पेरा आणि दुसऱ्या फराटात मधलं तास बंद करा, म्हणजे 4 तासानंतर 5वं तास जे आहे तुमचं हे मोकळं सुटल आणि तिथे सरी पाडा. याला BBF पद्धत म्हणतात. BBF पद्धतीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळं मी तर असं म्हणेल की तुम्ही पारंपरिक पद्धत सोडून कोणती पद्धत वापरा. जोडवळ पद्धत सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे. सरीवर आंब्यावर लागवड ती सुद्धा उत्कृष्ट आहे. त्यानंतर तुमचं बेडवर लागवड ती सुद्धा उत्कृष्ट आहे. त्यानंतर BBF पद्धत ही सुद्धा उत्कृष्ट आहे. आणि या सगळ्याच पद्धतीमध्ये अवर्षणग्रस्त किंवा कमी पावसाच्या वर्षामध्ये किंवा जास्त पावसाच्या वर्षामध्ये सुद्धा फायदा होतो. त्यामुळं पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता मी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करेल की सोयाबीनची पेरणी ही बेडवर जोडवळ किंवा BBF पद्धतीनं आपण करावी. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या पद्धतीनं तुमचं BBF पेरणी यंत्र असतं. इथं जी आहे ती आपोआप सरी पडते. शेवटचा जो फण आहे ते सरीचा असतो. मधात 4 तास किंवा 5 तास पेरल्या जातात आणि बाजूला या सरीतून परत येताना सरी. किंवा आता समजा हे BBF पेरणी यंत्र नाही आहे तर सगळं किती 6 तास पेरून घ्यायचे किंवा 7 तासाचं पेरणी यंत्र असेल, मधलं तास कोणतं तरी एक सोडून द्यायचं आणि त्या तासात डवऱ्याला दोरी बांधून माती म्हणजे सरी पाडायची. या पद्धतीनं आपण BBF पद्धतीनं पेरणी करू शकता. हे बघा, BBF पेरणी झाली, खूप पाऊस पडला, सरीत पाणी साचलं. पारंपरिक पद्धतीनं जर पेरलं असतं तर इथं सगळ्या शेतात पाणी साचलं असतं, बियाणं कुजून उगवण शक्ती डॅमेज झाली असती. पेरणी झाल्यानंतर सोयाबीन 15-1 दिवसात झालं, जास्त पाऊस पडला, सरीत पाणी साचलं. बघा, या पद्धतीनं शेवटी तुम्हाला इथं मोकळी जागा असते फवारणीला, सिंचन करायला, स्प्रिंकलरचे पाईप हातरायला. हे सगळ्या गोष्टीसाठी फायदा होतो. 20% बियाणं वाचतं. जास्त पाणी पडला तर सरीत पाणी साचल, कमी पाणी पडलं तर आता समजा इथे जास्त पाऊस पडला आणि नंतर 20 दिवसाचा खाडा पडला, काय होईल? इथं पाणी खूप मुरलेलं आहे या शेतात. त्यामुळं त्याचा तुम्हाला गॅप जो पडला त्याच्यात सुद्धा फायदा होईल.